2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हावरती लढवलेल्या जागा शिवसेनाच लढवणार असल्याचं वक्तव्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी केलंय। पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे। शिवसेना विद्यमान खासदारांच्या कोणत्याही जागेवरचा दावा सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलंय। 2019 मध्ये लढवलेल्या 22 जागांवरती शिवसेना पुन्हा लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। कुणीही काहीही दावा केला तरी शिवसेना ठाम असल्याचं त्यांनी सांगितलंय। की म्हणजे शिवसेना कधी पण आग्रही राहायची जागांबाबत, आता तो आग्रह थोडा कमी दिसून येतोय का? बघा, तुमच्या आता रत्नागिरीची जागा असेल, सिंधुदुर्गाची जागा जी तुमच्याकडे सिटिंग जागा आहे, दक्षिण मुंबईची जागा असेल किंवा अशा अनेक जागा मधल्या काय चर्चा त्याची येते, ह्या अगदी कालपराच्या गोष्टी आहेत। त्या जागांवरती भाजपचे नेते फर्मली दावा सांगतात आणि तुमच्याकडनं फार विरोध होताना दिसत नाही। त्यांनी दावा सांगू द्या, आम्ही दावा सोडलाय का? नाही सोडलेला। कोण बोलत पण नाही, फक्त मागे गजानन कीर्तीकर बोलले, त्याच्यानंतर कोणी असं फार मी सांगतो ना आपल्याला, बघा अजून ही प्राथमिक अवस्था आहे। म्हणजे 48 जागांना पैकी 45 जागा तरी किमान निवडून आणायच्या हा बेस धरून आम्ही चाललोय। आज आमच्याबरोबर सिटिंग 13 खासदार आहेत, त्यांच्याबद्दल तर दुमत असायचं कारण नाही। जे विद्यमान आमच्याकडे शिवसेनेचे खासदार आहेत ते तर आहेतच, त्या व्यतिरिक्त ज्या जागा धनुष्यबाण चिन्हावरती मागच्या निवडणुकीत आम्ही युती म्हणून लढलो होतो, त्या जागांवरचा दावा आम्ही कुठेही सोडलेला नाही। आता बोललो नाही किंवा मागणी केली नाही म्हणजे दावा सोडला असं होत नाही ना। तर बोललो नाही आणि मागणी केली नाही म्हणजे दावा सोडला असा अर्थ होत नाही, शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे। पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केलेला आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेनं धनुष्यबाण चिन्हावरती लढलेल्या जागा शिवसेनाच लढवणार असल्याचं वक्तव्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केलंय। पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे। शिवसेना विद्यमान खासदारांच्या कोणत्याही जागेवरचा दावा सोडणार नाही असं त्यांनी सांगितलंय। 2019 मध्ये लढलेल्या 22 जागांवरती शिवसेना पुन्हा लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। कुणीही काहीही दावा केला तरी शिवसेना ठाम असल्याचं त्यांनी सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।